कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची माहिती आहे. लक्षपूर्वक बघा. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे. सर्वात पहिले कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी केली जाणार आहे त्या जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल अशी माहिती इथे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर बघा इथं कर्जमाफीची तारीख देखील इथं फिक्स करण्यात आली आहे मित्रांनो. तर बघा त्याच्या आधी आपल्याला राज्य सरकारचे जसे की कृषी मंत्री म्हणाले होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेणार आहोत. राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांची आंदोलन इथं केलं होतं. काही शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. राज्यामध्ये असं काही घडलं असल्यामुळे राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निवडणुकीसाठी आम्ही केंद्र सरकारने एक प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. कोणाचं जिथं कर्जमाफ होणार ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. जो कर्जमाफीचा प्रश्न होता तो आपण पूर्णपणे मिटत आहे असं चिन्ह आता दिसून येत आहे. कोणाच्या इथं कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेची किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार अशा संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. जसं की विरोधी पक्षांकडून व शेतकऱ्यांकडून केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आपला इथं जीव गमावल्यामुळे संपवल्यामुळे सरकार आता घाबरलं. त्यामुळे सरकारला आता कर्जमाफीची तारीख जाहीर करणं भाग पडलं. जी कर्जमाफीची तारीख जाहीर केली जाणार आहे त्याची यादी आपण 5 मिनिटांमध्ये, परंतु इथं तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का तुम्हाला ते चेक करायचं आहे. त्या अगोदर एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी, म्हणजेच शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेला परत न केल्यामुळे त्याचं इथं बँक खातं होल्ड करण्यात आलं होतं, म्हणजेच इथे बंद करण्यात आलं होतं. आता या शेतकऱ्यांचं खातं पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आलं. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि ते पीक कर्ज बँकेला परत न केल्यामुळे ते कर्ज रिन्यू केल्यामुळे शेतकऱ्यांची खाते बंद करण्यात आलं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही इथं स्कीमचे पैसे त्यांच्या बँकेमध्ये जमा व्हायचे, परंतु त्याचं खातं होल्ड असल्यामुळे बँक इथं बंद असल्यामुळे त्यांना ते जमा झालेले पैसे काढता येत नव्हते. अर्थात काही शेतकऱ्यांच्या इथं 2024चं पीक कर्ज इथं काढलेल्या बँकेमध्ये जमा झालं. त्या बँकेचं इथं शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतल्यामुळे त्यांचं बँक खातं इथं बंद करण्यात आलं. त्यांचे जे पैसे इथं त्यांना काढू देत नाही बँके आता. परंतु राज्य सरकारकडून इथे बँकेनं नोटीस पाठवून सांगण्यात आलं, ज्या शेतकऱ्यांचे खाते बंद करण्यात होल्ड करण्यात आले ती खाते आता पुन्हा एकदा सक्रिय करा असं नोटीसमध्ये बँकांना सूचना देण्यात आलं. तुमचं जर बँक खातं बंद करण्यात आलं होतं तर तुम्हाला इथं अद्याप 2024चा पीक विमा मिळाला नाही तर आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा. आपल्या बऱ्याच इथं लोकांना बँक खात्यांमध्ये पीक विमा जमा झालेला होता आणि हे आता पुन्हा एकदा खातं सक्रिय झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी 2024चा पीक विमा बँकेमध्ये इथं काढला. तर बघा जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते त्यांना कोणत्याही इथं तारखेला कर्जमाफी देण्यात येईल. आणि जसं की कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडून कर्जमाफीच्या इथं तारखेबद्दल काय सांगण्यात आलं तर बघा आतापर्यंत 3 मंत्रिमंडळाची राज्यमंडळाची बैठक पार पडल्या, परंतु कर्जमाफीबद्दल यामध्ये इथं कोणताच निर्णय झाला नाही. परंतु आता काही दिवसांनंतर इथं होणारी जी राज्य मंत्रिमंडळ होती त्यांची बैठक इथं त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न सोडवला जाईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या निधीसाठी जो प्रस्ताव पाठवला होता तो आता पूर्णपणे मंजूर करण्यात आला. प्रस्ताव इथं मंजूर मिळाल्यामुळे येणाऱ्या इथं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल. याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना फायदा मिळेल या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर. या जिल्ह्यात जसं की सरकारी इथं बघा 22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा, या जिल्ह्यातील इथं 46,424 शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. संपूर्ण यादी तुम्हाला किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार, किती शेतकरी पात्र आहे, संपूर्ण माहिती सांगत आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईनपर्यंत बघा. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इथं सर्वात जास्त इथं या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज काढलेला आहे. या जिल्ह्यातील सुमारे 1,25,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. सध्या या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपलं बँकेकडे कर्ज इथं थकबाकी इथं ठेवलेलं आहे. त्यावर इथं चौथा जिल्हा आहे मित्रांनो इथं पुणे.
5वा जिल्हा जळगाव, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा नागपूर, 8वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा चंद्रपूर अशा जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत आणि दुसरी व तिसरी यादी आहे ती यादी आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जेव्हा यादी येईल तेव्हा त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।